2025 मध्ये भारताच्या लोकपालाने कोणते नवीन बोधवाक्य स्वीकारले? बघा या ठिकाणी लोकपाल जे आहे, लोकपालाचं नवीन बोधवाक्य म्हटलेलं आहे. ओके, नवीन बोधवाक्य कोणतं आहे? बघा ऑप्शन बघा या ठिकाणी. एक आहे नागरिकांना सक्षम करा, भ्रष्टाचार उघड करा. ओके, त्यानंतर कोणाच्याही संपत्तीचा मोह करू नका. त्यानंतर बघा सत्य हीच सेवा आहे आणि जनतेसाठी न्याय. तर विद्यार्थी मित्रो, नवीन कोणता आहे 2025 मध्ये जे स्वीकारला आहे तर ते आहे नागरिकांना सक्षम करा आणि भ्रष्टाचार उघड करा. त्यामुळे ऑप्शन नंबर 1च आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यापूर्वीचं मग कोणतं होतं नवीन? जर नागरिकांना सक्षम करा आणि भ्रष्टाचार उघड करा हे नवीन आहे. ओके, नवीन स्वीकारलेलं आहे. मग यापूर्वीचं कोणतं होतं? तर ते होतं कोणाच्याही संपत्तीचा मोह करू नका. हे यापूर्वीचं बोधवाक्य त्या ठिकाणी होतं. ओके, त्या ठिकाणी सुरुवातीचं हे काय होतं? बोधवाक्य लोकपालचं होतं. बघा या ठिकाणी बोधवाक्य नागरिकांना सक्षम करा आणि भ्रष्टाचार उघड करा. आता याची स्वीकृती कधी केली? तर 11 जून 2025 रोजी हे स्वीकारलं. ओके, 11 जून 2025 ला हे स्वीकारलं. आणि बघा हे घोषित कोणी केलं? तर प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, ओके, PIB द्वारे हे घोषित करण्यात आलं. आणि याचा उद्देश काय आहे? तर संस्थात्मक दृश्यमानता वाढवणे आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यात नागरिकांचा सहभाग वाढवणे. ओके, म्हणजेच काय? नागरिकांना सक्षम करा आणि भ्रष्टाचार उघड करा हा त्याचा उद्देश झाला. ओके, बघा आता लोकपाल संदर्भात बघा सध्याचे लोकपाल कोण आहेत आपले? ओके, सध्याचे लोकपाल म्हटलं तर न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर हे आपले सध्याचे लोकपाल आहेत. प्रश्न येऊ शकतो, IMP आहे, नोट डाऊन करून ठेवा. ओके, सध्याचे लोकपाल कोण आहेत? न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर हे सध्याचे आहेत आणि लोकपाल पदाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. हे सध्याचे आहेत आणि सोबतच हे किती आहेत बरं? तर हे पदानुसार जर बघितलं हे दुसरे आहेत. ओके, हे दुसरे आहेत. आणि पहिले लोकपाल कोण होते मग? तर भारताचे पहिले लोकपाल होते न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष. ओके, कोण होते? न्यायमूर्ती पिनाकी चंद्र घोष हे पहिले लोकपाल होते. हा देखील IMP आहे. ओके, देशाचे पहिले लोकपाल कोण? तर पिनाकी चंद्र घोष हे होते आणि सध्याचे अजय माणिकराव खानविलकर. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चलो नेक्स्ट क्वेश्चन घेण्यापूर्वी बघा अजून थोडंसं बघा लोकपालची स्थापना कधी झाली? लोकपालची स्थापना बघा तर स्थापना लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 अंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि उद्देश काय? तर सार्वजनिक हिताचे प्रतिनिधित्व करणे आणि भ्रष्टाचाराशी लढणे हा त्याचा उद्देश आहे. अधिकार क्षेत्र कोणकोणते येतात? तर केंद्र सरकारमधील पंतप्रधान, मंत्री, संसदचे सदस्य, केंद्र सरकारचे अ, ब, क, ड गटातील अधिकारी हे त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात. आता महत्वपूर्ण म्हणजे तर भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रारी ज्या आहेत या लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013 अंतर्गतच्या तरतुदीनुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988च्या अंतर्गत लोकसेवकांनी केलेल्या कोणत्याही गुन्ह्याविरुद्ध तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही.